इतका काय विषय होता, राज्यपालांचं याच्यावर काय मत होतं, कशी झाली महाराष्ट्र विधिमंडळातील विधान परिषदेचं सभापती पद मागच्या 2.5 वर्षापासून रिक्त आहे। या बाबतीत वारंवार सर्व सदस्यांनी विधान परिषदेच्या सभापतीची निवड व्हावी अशी भूमिका मांडली। यावेळेस सभागृहात सुद्धा त्याच्यावर चर्चा झालेली आणि एक संविधानिक पद 2.5 वर्ष रिक्त राहणं हे कायद्यात बसत नाही, घटनेच्या विरोधात आहे। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल महोदयांना विनंती केलेली आहे, कारण याची निवडणूक लावणं हा राज्यपालांचा अधिकार आहे, परंतु कॅबिनेटने राज्यपालांना कळवलं पाहिजे। पण जी माहिती आम्ही घेतली आमच्या कॅबिनेटने त्यावेळेस कळवलेलं आहे, ज्यावेळेस आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना, परंतु या कॅबिनेटने अजूनही विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक घेण्याचं राज्यपालांना कळवलेलं नाही। आणि म्हणून आम्ही राज्यपालांना विनंती केली, एक तर आमच्या कॅबिनेटने जे कळवलं तर त्या आधारावर किंवा या सरकारला तुम्ही तशा पद्धतीनं सूचना करून विधान परिषदेची सभापतीची निवडणूक झाली पाहिजे, कारण ही न होणं हे घटनेच्या विरोधात आहे, घटनाबाह्य आहे। अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडली। राज्यपालांनी या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। सर, थोड्या वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट दिलेली आहे। राज्यपाल कोट्यांचा 12 आमदारांचा विषय सातत्याने प्रलंबित आहे। तुमच्या वेळेस स्वतः राज्यपालांनी आडकाठी घातलेली होती तुमचं सरकार असताना, आता तोच प्रस्ताव मंजूर करण्याकरता कुठेतरी सरकार लगबग करते का? मला असं वाटतं ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, त्याच्यावर आता बोलणं काही योग्य होणार नाही, कारण ते प्रकरण अजून सुप्रीम कोर्टात आहे।